वडाच्या झाडाच्या फांद्या तोडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमच्या प्रवासात बघितलेला सर्वात सुंदर फलक. झाडांवर, पशुपक्ष्यांवर प्रेम करणारी माणसं बघून खूप आनंद होतो. आजचा दिवस खूप खास होता. आम्ही नामपूर रस्त्याने निघालो तेव्हा वडाच्या झाडांनी रस्त्यावर छानसा मंडप अंथरला आहे असं वाटत होतं. पुढे आम्ही वडनेर गावाच्या कमानीतून आत गेलो आणि नदी ओलांडून खाकुर्डी गावाकडे निघालो. महाराजांचा सुंदर पूर्णाकृती पुतळा बघून मन प्रसन्न झाले. प्रवास म्हटला की खाणं आलंच. आपल्या परिसरात कुठेही जा, पाववडा तुमच्या मदतीला धावूनच येतो. कधी कधी तो इथल्या संस्कृतीचा मूळ वाहक वाटतो. गरमागरम पाववडे खाऊन पुढच्या मार्गाला लागलो. वळवाडी मार्गाने आम्ही चिंचवे गावच्या दिशेने निघालो. पावसाळा हा शेतकऱ्याचा जिवलग सोबती आहे. आजूबाजूची हिरवी शेतं पाहून मन खूप प्रसन्न होत होतं. आम्ही थोडं पुढे गेल्यावर छोटासा तलाव लागला. एखाद्या हॉलिवूड चित्रपटात पसरलेल्या सुंदर टेकडीसारखी ती दिसत होती. थोडा वेळ तिथे थांबावं आणि मग पुढे जावं असं वाटलं. पुढे रस्त्याने सुंदर परिसर बघत विराणे गावात आलो. रस्त्याने जाताना खूप साऱ्या गायी जात होत्या. त्यांना हॉर्न देत आम्ही बाहेर पडलो. काही अंतर गेल्यावर आम्ही चिंचवे गावात पोहोचलो. स्वागत आमच्या स्वागताला होताच. त्याला घेऊन आम्ही श्री क्षेत्र गुरु गोरक्षनाथ यांच्या गुफेकडे निघालो. कच्च्या रस्त्याने जाताना काही ठिकाणी हिरवीगार नवलाई दिसत होती. काही ठिकाणी पाण्याचे छोटे ओहळ दिसत होते. डोंगराच्या जवळ आल्यावर तिथे काठावर एक सुंदर तळ दिसलं. तिथं बसून काही गोष्टी जाणून घेतल्या आणि मग पुढे प्रवासाला निघालो. पायथ्याला आल्यावर गाड्या खाली लावून आम्ही वर पायीच निघालो. व्यसनवाल्यांना दम देणारा बोर्ड पाहून बरं वाटलं. पुढे निघालो तेव्हा इतका सुंदर परिसर बघून मन उल्हासित झालं होतं. निसर्गाने इतकं भरभरून दिलं आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. सर्व काही डोळ्यात साठवून पुढे जात होतो. शेवटी जे ठिकाण आम्ही बघायला आलो होतो ते बघून खूप आनंद झाला. धापही खूप लागली होती, पण ध्येय गाठण्याचा आनंद काही औरच असतो. आम्ही गोरक्षनाथांच्या गुफेजवळ आलो. गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातील होते. ध्यानधारणा करण्यासाठी तसेच आपल्या पंथाचा प्रसार करण्यासाठी ते या ठिकाणी वास्तव्यास होते असं सांगितलं जातं. चिंचवे गाव हे गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. गोरक्षनाथांचं इथे वास्तव्य होतं. त्यात तुम्ही बघू शकता गोरक्षनाथ गुफा आहे वरती. गुफेमध्ये भगवंतांच्या पादुका, त्रिशूळ आणि शिवलिंग आहे. तर तिथं एक साधूची तपोभूमी, साधू संत मोठे मोठे त्यांनी तपस्या केलेली आहे. त्यांची तपोभूमी. दर श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणाने भाविक देवाला भेटण्यासाठी येतात. त्यातला त्यात गोरक्षक म्हणून की जे जनावरांना काही आजार झाले, काही झालं तर नुसतं गोरक्षनाथांची रख्या लावल्यावर सुद्धा फार मोठी भावना आहे लोकांची आणि सगळ्यांचे मनोकामना पूर्ण करणारे भगवंत असे आहे. गोरक्षनाथांच्या वरून एक मोठा धबधबा वाहतो. तो त्यावर अभिषेक करतो अशी आख्यायिका आहे.
आम्ही सर्व अनमोल ठेवा घेऊन खाली निघालो. जाताना नेहमी वाटत होतं की हा निसर्गाचा जिवंत ठेवा सोडून आपण नको त्या गोष्टीत भरकटत चाललो आहोत. जगाच्या रहाटीपासून तुम्हाला काही क्षण सुखाचे घालवायचे असते, स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर इथे नक्की या. आणि हो, डोंगर दऱ्यांमध्ये फिरण्याआधी स्थानिक लोकांपासून त्या परिसराची माहिती जरूर घ्या. पावसाच्या पाण्याने जागा निसरडी होते. जपून वरती जा. सेल्फी वगैरेच्या नादात कठड्यांवर जाऊ नका. निसर्गाचा मनमोकळा आनंद घ्या. त्याची छेडछाड अजिबात करू नका. परतीचा प्रवास सुरू झाला. गावात आल्यावर लोहाराच्या धमनाजवळ बसून बरं वाटलं. गावातील काही लोकांशी चर्चा करून परत घराकडे निघालो. आयुष्यातले हे अनमोल क्षण निसर्गात घालवत जा. जगणं सुंदर आहे, त्याला तो आणखी सुंदर बनवेल.